हाय 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 सई मॅम, हॅलो प्रसाद सर, हाय 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 हाय. मी परत एकदा इथे मुलीला पळवून न्यायला आलेलो आहे. पण आज मी मुलीला खिडकीतून पळवणार आहे. आपण परराज्यात असल्यामुळे आपल्याकडे खिडकीचा प्रबंध आपल्याला करता आलेला नाहीये. म्हणून मी ह्या दिशेने जेव्हा आत येईन तेव्हा समजायचं मी खिडकीतनं आलेलो आहे. आणि ह्या दिशेने जेव्हा बाहेर जाईन तेव्हा समजायचं मी खिडकीतनं बाहेर गेलो. खरं तर ह्या स्टँडअपचा आणि स्किटचा काही संबंध नाही आहे. फक्त मला खिडकी एस्टॅब्लिश करायची होती म्हणून मी इथे हे सगळं येऊन बोललेलो आहे. तर जरा मुलीबद्दल सांगतो. मुलगी खूपच गोड आहे, शिवाली नावाची. तिच्या मी प्रेमात पडलेलो आहे. पण काय आहे ना, तिच्या घरातले जरा कटकटे आहेत म्हणून तिला मी पळवून घेऊन चाललोय. तर प्लीज आशीर्वाद असू द्या, आशीर्वाद असू द्या, आशीर्वाद असू द्या. शिवा, शिवा, छायला रे कुठे गेली? हिला सांगितलेलं मी आज रात्री येईन म्हणून. सर आजच सांगितलेलं ना. शिवा, 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 शिवा. मी तू आलास? मी आलो म्हणजे? नाही, मला म्हणायचं होतं की तू आलास. अच्छा अच्छा, स्ट्रेस चुकला तुझा. हो. सगळं चुकलेलं आहे. स्ट्रेस, ड्रेस, हे जे काय आहे ते. काय काय पण तरी पण मज्जा येते ना. याचा काहीच फरक पडत नाही खरं तर. अगं राणी, आपल्याला खिडकीतून उतरून पाईपावरनं असं जायचंय. तुला हे झेपेल ह्याच्यात? हो. बदलून येऊ का? नको नको, काही गरज नाहीये. हा काही नाही, आपण तसंही खोटा करणार आहोत ना सगळं. काही गरज नाही त्याची. कसली मज्जा असते ना, जे नाहीये त्याच्यावरनं आपण उतरायचं आणि ते दाखवायचं आपल्याला. तुझ्याकडे पण नाहीये तरी तू ते दाखवत असतेस. काय झालं पाहिजे की नाही? पण त्याचा काहीच फरक पडला नाही आजपर्यंत. सगळं भारी चालू आहे. देवानी सौंदर्य दिलं ना की मग काही कशाचा फरक पडत नाही. हे बरोबर आहे. अगं बाई, तू एवढ्या वेळ होतीस कुठे? मी गच्चीवर होते. अरे म्हणजे आपण पळून गेल्यानंतर माहित नाही ना की मला गच्चीवर जायला मिळेल नाही मिळेल, म्हणून मी एकटी टाकी मागे बसले होते. अरे शिवा, वेगळीकडे जातोय हा पॅच. नाही असं नाही. अरे म्हणजे मी ना लहानपणी ना गच्चीवर खूप खेळले. लहानपणी मी लपाछुपी खेळायचे ना तेव्हा मी गच्चीवरच लपायचे. आणि मी ना नेमकं गच्चीवर टाकी मागे लपायचे आणि सगळे मला आउट करायचे. मग पुन्हा माझ्यावरच डाव यायचा. माहितीये? शिवा, चुकीच्या वेळी तू इमोशनल होतेस. ना पळायचंय ना आपल्याला. आई बाबा कुठे आहेत? आई ना बेडरूम मध्ये झोपले आणि बाबा तिच्या धाकाखाली. चल 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 चल. बॅग, माझ्या बॅग तर घे. हा घेतो. आपण एक काम करूया, राजू खाली उभा आहे. हा, आपण त्या बॅग कोण टाकूया. राजू? कोण राजू? अगं राजू, ज्यांनी सगळं अरेंज केलंय आपलं लग्न बिग्न, तो काय मित्र. राजू आलाय. मग? बोलला नाही तू. ए राजू, ए राजू. अरे खाली काय करते? अगं, अरे चहा पाणी तरी पिऊ दे. ए राजू. अगं शिवा, पप आले. कोण राजू का शिवा? कोण राजू? इतक्या रात्री कोणाला आवाज देते शिवा? पप राजू. कोण राजू? राजू कुत्रा. राजू कुत्रा खिडकी खाली असतो ना रोज रात्री. मग मी त्याच्याशी बोलत होते. पप, अगं मग त्याला फक्त आवाज द्यायचा असता शिवा. तू त्याला चहा पाणी विचारशील? त्याला दूध दे शिवा, किमान बिस्किट टाक. कोणतं बिस्किट देऊ पप? एखादं त्रिकोणी चौकोनी. चालेल पप, चालेल. मागे काय बघतेस? काय आहे मागे? मागे काही नाहीये पप. काय आहे? काही नाहीये. कोण आहे मागे? कोण नाहीये पप. राजू कुत्रा. हा कोण आहे शिवा? पप, हा चोर आहे पप. माझ्या घरात चोरी करायला आला. नाही. कोण आहेस तू? चोर आहेस तू? काय चोरायला आला होतास? आय कार्ड कुठे? आय कार्ड दाखव. चोराचं कधी आय कार्ड असतं का?
माझ्या मुलीचे कपडे चोरायला आला होता? नाही हो काका. माझ्या मुलीचे कपडे चोरायला आला होतास? आणि तू माझे कपडे घेऊन काय करणार होतास रे? अरे तुला लाज नाही वाटत? तू आता हिचे कपडे चोरून घेऊन गेला असतास, उद्या माझ्या मुलीने काय घातलं असता? काय घातलं असता? अहो, उद्या काका. विनाकारण तंगडतोड करता मला बाजारात जाऊन नवीन कपडे आणावे लागले असते, खर्च झाला असता. अक्कल नाही तुला? अक्कल नाही तुला? अहो तुम्ही का मारता? मी गौरव मोरे आहे का? त्याचं नाव कशाला घेतलंस? ज्याला आम्ही स्किट मध्ये घेत नाही त्याचं नाव घेतोस? काका प्लीज थांबा. मी 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 सांगतो कोण आहेस तुम्हाला. तो? अहो सांग. पोलिसात देतो, अहो, नाही पोलिसात. नाही 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 काका काका मी शिवा. मी मला ही आवडते. माझं हिच्यावर खूप प्रेम आहे. मी हिला पळवून न्यायला आलो होतो. हा मग ठीक आहे, चल जा. शिवा हा तुला पळवून घेऊन चालला? हो पप 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 माझं आणि याचं एकमेकांवर खूप प्रेम आहे पप. आणि तुम्ही परमिशन देत नाही म्हणून आम्ही पळून चाललोय. आणि तुम्हाला माहितीये ना ममला किती त्रास आहे प्रेमाचा. ती तुमच्याशी प्रेमाने वागत नाही. पण अगं बेटा तू कोणासोबत पळून चाललीस? किमान बघ कोण आहे तो, काय करतो, तुला व्यवस्थित ठेवेल नाही ठेवेल काय? नाही 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 चांगलं काका आहे. काका मी खरंच माझा जो काय थोडा पगार आहे ना त्यात हिला मी खूप खूप सुखात ठेवीन. मी खरंच तिला जे काही हवं आहे ते मी सगळं तिला देईन. ते मागेल ते निदान प्रयत्न तरी करीन. पण एक गोष्ट नक्की सांगेन, मी कधीच तिला रडवणार नाही, कधीच त्रास देणार नाही. खूप प्रेम करेन मी. असं म्हणतोस? हो. चल ती का पळून जाऊ, चल. हे काय? तुम्ही अगं एवढा प्रेम करणार आहे, तुला सुखाने नांदवेल, मला सुखाने नांदवेल, चल ती का पळून जाऊ. नाही पप, तुम्ही नाही येऊ शकत पप. असं तर बेटा नाही मला येऊ दे, नसतं. बेटा बेटा मला येऊ दे. नसतं असं ना. काका 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 हे ना वर वर इथे काहीतरी गणतंय तुमच्या. आपल्या बरोबर तिघं पळून जाण्यापेक्षा लग्नाला परमिशन द्या ना. म्हणजे काय पळायची गरजच नाही. अरे बेटा माझी परमिशन आहे, आत्ता करा लग्न. पण तिच्या आईला नाही पटणार रे. तिची आई खूप डेंजर आहे, तुला सांगतो. तिची आई आहे ना काळे काळ. तिच्या आईला जर कळलं की हिला पळून जाण्यासाठी मी मदत केलीये तर माझा मृत्यू अटळ आहे. तुला तुला बरं वाटेल का ग? तुझा बाप मेलाय, तिकडे तू नाही लग्न बाप. करते, इथे चिता लागली, चांगलं वाटेल का? नाही पप. त्यापेक्षा चल ती का पळून जाऊ. अहो नको नको काका काका काय काय करताय तुम्ही? त्या आपण काकूंना कन्व्हिन्स करूया ना. नाही बेटा, जगात तिला कुणीच कन्व्हिन्स नाही करू शकत. मी तिला एकदा कन्व्हिन्स केलं होतं, त्यानंतर ही झाली. त्यानंतर ना ती कन्व्हिन्स झाली ना कन्सिव्ह झाली. त्यामुळे बेटा तू एक काम कर, तू मला घेऊन चल. पायपावरून जाणार असेल मी तुझ्या कमरेवर बसतो, चल. हो मी माकड आणि तुम्ही पिल्लू आहात का माझे? लांब राहा ना प्लीज. अंगासाठीला येऊ नका काका. सांग ना बेटा मला घेऊन चालायला. पपला घेऊन चल ना. पप आले ना तर निदान माझं कन्यादान तरी करतील हो की नाही पप? हा हे पण करता येईल. हा मला घेऊन चल, मी हिचं कन्यादान करतो. चल. ए बेटा 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 माझी फार इच्छा आहे रे माझ्या मुलीच्या वरातीत नाचायची. प्लीज पपला येऊ देत ना. प्लीज मला येऊ दे. मला माझ्या मुलीच्या वरातीत नाचायचंय. मला माझ्या मुलीच्या वरातीत माझा फेमस ॲनिमल डान्स करायचाय बेटा. मला येऊ दे बेटा. प्लीज. ॲनी काय? ॲनिमल डान्स. ॲनिमल डान्स. ॲनिमल डान्स. माझ्या पपचा ॲनिमल डान्स खूप भारी आहे. म्हणजे त्यांनी ॲनिमल डान्स केला नाही ना तर लग्नच होत नाही, माहितीये का? पप झलक दाखवा हा, मी ना. नको, नको. ओपरीला कळू तर दे तुमचे काय. नको आता. नाही नाही दाखवतो बेटा. बाकीचे लोक आहेत ना नागिन बेगिन करतात, मी वेगळे प्राणी करतो. तू बघ आता म्युझिक. आपल्याला पळायचंय. पप सिंह सिंह सिंह, सिंह. वा वा. ती बघ ना. पप पप पप. अगं, आपल्याला आता हत्ती हत्ती. हत्ती. अगं आपण जाऊया ना शिवा. पप आता ना आता कांगारू 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 पप कांगारू चल चल चल. कांगारू पप पप कांगारू. तेवढाच विसरलो बेटा पटकन. हा आठवलं आठवलं बेटा. काय काय काय? कांगारू, 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 कांगारू. आता झुरळ झुरळ झुरळ. अगं शिवा. काय चाललंय? हो कसले प्राणी कसले नाचवताय? ही काय वेळ आहे? ही वेळ आहे प्राणी नाचवायची? नाही. चला, तुमचे प्राणी त्या रूम मध्ये कोंडा आणि झोपा गपचूप. ते मी प्राणी नव्हतो. मग काय करत होतात? ते मी मम पप मला गोष्ट सांगत होते. हा.
ही वेळ आहे गोष्ट सांगायची, ही वेळ आहे गोष्ट सांगायची. चला आतमध्ये झोपायला. तिला चला उठा, चला झोपायला. नाही मला तिला गोष्ट सांग. राहू दे ती गोष्ट, चला झोपायला. जळली गोष्ट सांगताय, चला झोपा पलंगाखाली. हे तुला योग्य वाटतंय का मला सांग? योग्य वाटतंय का? हा बरोबर बोलतीये मी. कधीतरी मला पलंगावर झोपू दे ना. हो, पलंगावर झोपायचंय. हो. पलंगा खाली झोपायला मिळते हे बघा, खूप आहे हे. चला चला झोपायला, चला गोष्ट सांगून आलो असतो. बरं ती गोष्ट. प्राणी नाचवतायत बेटा. जळलं मेलं सुरवंट. चला आतमध्ये, बेटा चला आतमध्ये. गोगलगाई गुड नाईट. पाल पाल गुड नाईट. गुड नाईट. ए अगं झोपलीस काय? चल ना निघू तोपर्यंत. चल चल. हो हो चल. इथे ते शिवा, शिवा, शिवा काय करू ग मी या माणसाचं? कसं जगायचं ग या माणसावर? जरा जरा म्हणून प्रेम नाही. कंटाळा आलाय मला या माणसाचा, कंटाळा आलाय. कसं का जगायचं शिवा? नाही ए हा कोण आहे? हा कोण आहे? हा कोण आहे? तुम्ही हा कोण आहे? हा चोर आहे मॉम. हा चोर आहे मग. तू चोर आहे? हो मग. आय कार्ड काढ. आय कार्ड दाखव. हे सेम बोलतायत. आय कार्ड दाखव. अहो चोराचा आय कार्ड कसं? काय चोरायला आला होतास तू? काकू काकू मी चोर नाहीये. मग कोण आहेस? माझं प्रेम आहे हो हिच्यावर. मी हिला पळवायला आलो होतो. मग शिवा, शिवा तू पळून चाललीस? हो मॉम. मार. शिवा तू मला सोडून पळून चाललीस? मॉम. ह्याच्याबरोबर पळून चाललीस? मॉम. काकू जा बेटा, सुखी राहा. मी पण येते. चला चला मॉम. मला पण घेऊन चला. नाही नाही मला नाही राहायचं या माणसाबरोबर. असं नाही जाता येत मग. नाही शिवा, या माणसाबरोबर मी नाही राहू शकत. तू गेल्यानंतर मी कशी राहू ग? एक नंबरचं सुरवंट आहे ग. आयुष्यभर या माणसाने फक्त प्राणी नाचवलेत ग, बाकी काही केलेलं नाही. एक नंबरचा चिवट माणूस आहे तुम्हाला सांगते. एक नंबरचा चिवट. कधी नाही हो, कधी या माणसाशी जुळलं रे माझं. एकदाच जुळलं आणि हिचा जन्म झाला. मन जुळली नाहीत, विचार जुळले नाहीत. पण जुळावं असा विचारही कधी मनात आला नाही हो. मी नाही राहू शकत या माणसाबरोबर. मी नाही राहू शकत. शिवा मला पण घेऊन चल. मला पण घेऊन चल. शिवा शिवा ए हे आली, हे आली. ए ए शिवा ए बेटा, तुझी आई आहे ना टॉयलेट मध्ये गेली वाटतं. चल आपण पळून जाऊ तिघं. चल. अच्छा, मला एकटीला सोडून तुम्ही पळून जाणार काय? आणि खाणार काय? जाव्याचं उष्ट. मी काही खाईन. तू नको सांगू. तू जाणार होतीस जावयासोबत. जावई तुला काय सन्मानाने घेऊन जाणार होता का? तू गप्प बस. हे मला बघ, ना कंटाळा आलाय तुमच्या हा प्राणी नाचवण्याचा. त्याच्यावरती तर काही बोलूच नकोस. मी किमान जगात कुठेही गेलो तरी 4 प्राणी नाचवीन आणि मला पैसे मिळतील. त्याने मी माझं पोट भरीन. तू नको सांगू मला तू काय खाशील. बरोबर रे. बघ हा माणूस फक्त स्वतःचा विचार करतो शिवा. आ, पण शिवा ही गरीब काय काय करे शिवा, काय करे? अरे खोटारडी बेटा ही एक नंबरची खोटारडी आहे ही. हिने असंच रडून रडून मला प्रेमात पाडलं. आणि ह्यांनी मोराचा पिसारा फुलवून मला प्रेमात पडलं. तुला सांगते लग्नानंतर ह्यांचा मोर कधी फुललाच नाही. तू जे सांगतेस त्याच्यातच उत्तर आहे. लग्नानंतर माझ्या मोराचा पिसारा कधी फुलला नाही. लग्नाआधी श्रावण ऋतूत माझा मोर थुई 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 नाचायचा. थुई 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 नाचायचा. नंतर हिच्याशी लग्न झालं. तुला सांगतो बेटा, हिने माझ्या मोराच्या पिसाचे एक एक पंख उपटून काढले रे बेटा. आधी पिसारा होता, नंतर घरात पसारा आला बेटा. जावई बापू तुम्ही मला घेऊन चला. नाही, मी एक तुमची मिनिट. नीट काळजी घेईन. जावई बापू मला घेऊन चला. नाही मला घेऊन चला. जावई बापू तुम्ही दोघं बघितलं अंकरी, हे दोघं असे भांडतात ना, असे भांडतात म्हणून मला कोणाबरोबर तरी पळून जायचं होतं. नेमकं तू भेटलास. म्हणजे मला तुम्ही घेऊन चला. म्हणजे एक मिनिट थांबा. म्हणजे मला घेऊन चल. अरे थांबा ना. ऐका, जावई बापू. अरे थांबा यार. अरे थांबा ना. बाप असं नसतं. प्लीज. मी तुम्हाला चांगलं चांगलं खायला घालेन. नको. लक्षात घ्या, चिकन मटण भाकऱ्या चपात्या सगळं करेन. नाही जावई बापू, मला येतं जे ती तुम्हाला खायला घालणार आहे ना ते मी तुम्हाला करून नाचून दाखवेन. चिकन मटण तुम्ही मला घेऊन चला. अरे थांबा ना यार. अरे थांबा यार. थांबा. मीच कन्फ्यूज झालोय. मी कोणाला पळवायला आलो होतो ते. मला नाही. मला आला. काय कोणतं सुरू आहे? तेव्हा ही व्याध आली. चला लपा लपा लपा. मला फार त्रास देतो. कोण आलंय? माझे आजोबा पडलेत
हे काय करताय तुम्ही? मी भावली म्हणून लपले. आणि मी या बाहुलीचा लॅम्प झालोय, माझ्या बापापासून लपलोय. बाजूला मागे सॉकेट आहे. काय ग कसला एवढा आवाज? हा कोण? आजोबा हं. हा हा चोर आहे आजोबा. हा चोर आहे? हो आयकार्ड कुठे आहे? खरी गंगा ही आहे. चला ह्याला बांध घाला आधी कोणीतरी. अहो मी काही चोरबीर नाहीये. माझं प्रेम आहे हिच्यावर. मी हिला पळवून न्यायला आलोय. हो आजोबा आम्ही पळून जातोय. तू हिला पळवतोस? ए पोरा मला पण पळवून घेऊन चल. मी येतो तुमच्या सोबत. नाही ओ काही बाबा, गरज नाहीये. एक तेच घडतंय. एक मिनिट. बाबा तुम्ही कशाला आलाय मध्ये? थांबा. तुम्ही जा. ए बेटा जाऊ एक बापू. तुम्ही मिनिट. बाप मला इथेच एक- राहा, आम्ही दोघी पळून जाणार बाहेर. तुम्ही जा.